नमस्कार मैत्रिणीनो. आज आपण सुरण फ्राय करून त्याची भाजी बनवूया. बघा, मी ह्या सुरणाच्या कापा करून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून. तर त्याच्यामध्ये काय काय साहित्य टाकणार आहे ते मी टाकते, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सर्वप्रथम मी लिंबू घेतलेले आहे. हे लिंबू आहे हे पिळायचं, कारण सुरणाने काही वेळेला घशाला खाज येते, म्हणून हे लिंबू थोडंसं त्याच्यात पिळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याने खाज नाही येणार, म्हणून हे लिंबू पिळून घेते मी पहिल्यांदा. त्याच्यानंतर मी थोडीशी अशी मिरची पावडर टाकते, थोडीशी तिखटपणासाठी, जास्ती नाही, थोडीशी टाकायची. नंतर मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकते. हे सगळं मिक्स करून घेणार आहे. मग नंतर त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकते. थोडीशीच टाकलेली आहे. आणि आपला घरचा मसाला टाकते थोडासा, जसं आपल्याला तिखट हवं तेवढं टाकायचा. त्याच्यानंतर मी हे लसणाचं वाटण केलेलं आहे ते पण त्याच्यात टाकणार आहे. त्याला सगळं लावणार आहे ते लसणाचं वाटण. बघा, हे असं लसूण वाटून घेतलेलं आहे मी. आणि आता मी मीठ टाकते त्याच्यामध्ये. तोपर्यंत मी गॅस करते आणि तवा ठेवलेला आहे गॅसवरती हा तवा ठेवलेला आहे. तवा पूर्ण तापवून द्यायचा आहे आणि मग त्याच्यात ते फ्राय करायचे आहे, नाहीतर मग ते चिकटणार तव्याला. आणि थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. आणि आता मी सगळं मिक्स करून घेते. सगळं ते सामान साहित्य टाकलेलं आहे ते सगळं मी आता त्याला लावून घेते सारखं, खालून वरून असं सगळं. सुरण हा कंद आहे, त्याच्यामुळे काही वेळेला घशाला खाज येते, म्हणून तुम्ही चिंच पण घेऊ शकता किंवा लिंबू पण घेऊ शकता त्याच्यासोबत. चिंचेच्या पाण्यात जरी तुम्ही त्याला चिंचेचा लावला तरी चालतो. मी लिंबू लावलेला आहे. सगळ्यांना मी आता हे सामान लावून घेतलेलं आहे. तर आपला तवा तापलेला आहे, तर मी त्याच्यामध्ये तेल टाकते आणि एक एक असं फ्राय करून घेते मस्तपैकी. बघा, इतका सुंदर लागतो हा, छान खायला. तर तुम्ही नक्की करून बघा. मस्त लागतो खायला पण, एकदम टेस्टी. चांगला आता चांगला एकदम फ्राय करून घ्यायचा आपण, एकदम मस्त खरपूस. एका साईडने आपण झालेले आहे, तर दुसऱ्या साईडने पलटी करूया. बघा, सगळ्या पलटी करून घ्यायच्या आहेत. छान अशा बघा मस्त पलटी केलेल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या. सुंदर असे काप झालेले आहेत आणि एवढे टेस्टी लागत आहेत. नक्की तुम्ही करून बघा आणि खा, खूप टेस्टी लागत आहेत. ह्याला तुम्ही थोडासा असा तांदळाचं पीठ प्लेन किंवा रवा जरी लागला तरी एवढं टेस्टी होतात, मस्त एकदम. आणि एकदम क्रिस्पी होतात तेव्हा. पण मी त्याला कुठलंच पीठ पण नाही लावलं आणि रवा पण नाही लावला. मी असं डायरेक्ट प्लेनच तळलेले आहेत. छान, एकदम छान झालेले. बघा, शिजलेले पण आहेत आपले ते मस्त असे काप सुरणाचे. तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो, छान एकदम टेस्टी लागतात. जेवायला पण, भाकरी खायला पण, कशाला पण. नुसतेसुद्धा खायचे असतील समजा तुम्हाला असं आता, तर नुसते पण तुम्ही खाऊ शकतात, एवढे टेस्टी होतात ते, छान एकदम. आपले हे सुरणाचे काप झालेले आहेत, तर मी प्लेटमध्ये काढून घेते छानपैकी.
सुंदर लागतात हे, एकदम टेस्टी. नक्की मैत्रिणीनं तुम्ही करा आणि मला सांगा कमेंटमध्ये. हे बघा कसे आपले सुंदर हे काप झालेले आहेत. त्याच्यावर मी अशी कोथिंबीर टाकते. तर हे बघा कसे आपले मस्तपैकी सुरणाचे काप झालेले आहेत. किती सुंदर आणि खरपूस झालेले आहेत मस्तपैकी खायला. असे नुसते खायला पण मस्त वाटत आहे. ते बघा ह्या थोडंसं तुटलेलं आहे पण किती सुंदर झाले सगळे बघा. क्रिस्पी एकदम आहे बघा, छान आणि एवढे टेस्टी लागत आहेत. मैत्रिणींनो, जर तुम्हाला हे आवडले तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. मैत्रिणींनो, तुम्ही बघतायत तर मला कुठून कुठून कोण कोण माझे व्हिडिओ बघते ते मला त्याशिवाय कळणार नाही. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा. मग मला मी कळेल तुम्ही कोण कोण माझे व्हिडिओ बघतायत ते. सपोर्ट करा मला मैत्रिणींनो कृपया. तर इथेच माझा हा मी व्हिडिओ थांबवते. तर चला मैत्रिणींनो, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला धन्यवाद. चला तर मग बाय बाय. किती छान झालेले आहेत काप, छान एकदम.